सध्या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि सर्वच पक्ष आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी धडपड करीत आहेत. पण सामान्य माणसाला स्थानिक स्वराज्य संस्था हा काय प्रकार आहे हे आधी समजून घ्यायला हवं. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे आपल्या गाव, शहर किंवा परिसराचा कारभार स्थानिक लोकांनी चालवण्याची यंत्रणा. सरकार दिल्ली किंवा मुंबईत बसून प्रत्येक गल्लीचा निर्णय घेऊ शकत नाहीत. म्हणून हे अधिकार स्थानिक प्रतिनिधींना दिले जातात. अगदी वैदिक काळापासून स्थानिक स्वराज्य संस्थांचा उल्लेख आढळतो. पण खरी सुरुवात झाली ती ब्रिटिश काळामध्ये. आत्ताच्या लोकनियुक्त स्थानिक स्वराज्य संस्थेचा उगम झाला. 1947 नंतर ग्रामपंचायतींचे पुनरुज्जीवन करण्यात आले. यासाठी गाव तिथे ग्रामपंचायत या तत्वाचा स्वीकार करण्यात आला. पंचायत राज्य 1957 मध्ये अस्तित्वात आले. इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात म्हणजेच 1975 मध्ये 20 सूत्री कार्यक्रम राबविण्यात आला, ज्याचा चांगला परिणाम थेट ग्रामपंचायतींच्या विकास कामांवर झाला. त्यानंतर 23 डिसेंबर 1992 मध्ये शेवटी आज असलेली रचना मान्य झाली. ग्रामीण भागासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद, तर नगर विकास कामांसाठी महानगरपालिका, नगरपालिका किंवा नगर परिषद आणि नगर पंचायत, ज्यांची रचना ही त्या शहराच्या लोकसंख्येनुसार ठरली. स्थानिक स्वराज्य संस्थांना पैसा 3 मुख्य मार्गाने मिळतो: केंद्र व राज्य सरकारचे अनुदान, स्वतःचे कर व शुल्क, योजनांचे प्रकल्प निधी, CSR आणि कर्ज. यापैकीच 246 नगर परिषद आणि 42 नगर पंचायत यांचे मतदान 2 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे. लहानपणी नागरिकशास्त्रात शिकलेली पण आज कदाचित विस्मृतीत गेलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अर्थातच सागर वेव्ह या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.